2023 हे वर्ष IPO मार्केट किंवा प्रायमरी मार्केटसाठी खूप चांगलं होतं। या वर्षात 50 पेक्षा जास्त कंपन्यांनी IPOच्या माध्यमातून 45,000 कोटींपेक्षा जास्त भांडवल जमा केलं। यापैकी बहुतेक कंपन्या स्मॉल आणि मिड कॅप आहेत। EYच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक IPO लॉन्च करण्यात आले। IPO मध्ये मिळणाऱ्या लिस्टिंग गेनमुळे अनेक गुंतवणूकदारांनी नवीन डीमॅट अकाउंट उघडून IPO मार्केटमध्ये एंट्री केली। काही गुंतवणूकदार केवळ IPO मार्केटमध्येच पैसे टाकतात। लिस्टिंग गेन मिळाला की प्रॉफिट बुक करतात। या स्ट्रॅटेजीचा वापर करून गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड्स आणि इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न मिळवता आला। 2023 मध्ये लॉन्च झालेल्या एकूण 48 IPO पैकी 44 IPO त्यांच्या इश्यू प्राइसच्या वर ट्रेड करत आहेत, तर केवळ 4 IPO त्यांच्या इश्यू प्राइसच्या खाली ट्रेड करतायत। या 44 पैकी 21 IPO मध्ये गुंतवणूकदारांना 50% जास्त रिटर्न मिळालाय, तर 9 IPO मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झालेत। इर्डाच्या IPOने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या IPO मध्ये केवळ 11 ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 272% रिटर्न मिळाला। 2023 मध्ये सर्वात मोठा IPO मॅनकाइंड फार्माचा होता। या कंपनीने एकूण 4,326 कोटी रुपयांचं भांडवल उभारलं। नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट रिटने 3200 कोटींचं भांडवल उभारलं आणि टाटा टेक्नॉलॉजीजने साधारण 3,042 कोटी रुपयांचं भांडवल जमा केलं। तर दुसऱ्या बाजूला सर्वात लहान IPO उदय शिवकुमार इन्फ्रा या कंपनीचा होता। या कंपनीने केवळ 66 कोटी रुपयांचं भांडवल जमा केलं। मात्र IPO मार्केटला गुंतवणूकदारांनी एवढा भरघोस प्रतिसाद का दिला, हा प्रश्न अनेकांना पडलाय। यामागे 2 प्रमुख कारणं आहेत। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे नवीन कंपन्यांचा व्यवसाय। डिफेन्स, FMCG, IT, फार्मा, EMS, इन्फ्रा सारख्या अनेक सेगमेंटमधील कंपन्यांनी त्यांचे IPO लॉन्च केले। विशेष म्हणजे या कंपन्या लहान असल्या तरी यापैकी बऱ्याच कंपन्या फंडामेंटली मजबूत होत्या। टाटा टेक्नॉलॉजीज सारख्या कंपनीकडे अनेक नामांकित ग्राहक आहेत। मॅनकाइंड फार्माकडे तगडे ब्रँड्स आहेत, तर इर्डा सारखी कंपनी रिन्युएबल सेगमेंटमध्ये काम करते। असे युनिक बिझनेस मॉडेल्स असल्यामुळे गुंतवणूकदारांनी या IPOला चांगला प्रतिसाद दिला आणि संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला। IPO मार्केटला प्रतिसाद मिळण्याचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे फोमो अर्थात फिअर ऑफ मिसिंग आउट। आपले मित्र, नातेवाईक, ऑफिसमधले सहकारी IPO मार्केटमध्ये बक्कळ पैसा कमवत आहेत, मग आपण का मागं राहायचं म्हणून अनेक लोकांनी IPO मध्ये पैसे टाकायला सुरुवात केली। त्यामुळे IPO मध्ये अनेक पटींनी ओव्हर सबस्क्रिप्शन व्हायला लागलं। त्यामुळे IPOचे ग्रे मार्केट प्रीमियम वाढले आणि लिस्टिंग गेनही वाढला। जास्त लिस्टिंग गेन मिळतोय म्हणून आणखी गुंतवणूकदार या मार्केटमध्ये एंट्री करू लागले। इस समय IPO में तेजी की सबसे बड़ी वजह है कि इंडियन इकोनॉमी की जो ग्रोथ है वो काफी अग्रेसिव तरीके से आगे बढ़ रही है और भारत सरकार जिस तरीके के डिसीजंस ले रही है उससे काफी हद तक प्राइवेट कंपनीज को काफी फायदा देखने को मिल रहा है। और इसी वजह से जो भी IPO यहाँ पर अच्छे आ रहे हैं और खास तौर से अगर देखा जाए तो ज्यादातर IPO अपनी स्ट्रॉन्ग बैलेंस शीट की वजह से शेयर मार्केट की तेजी में भी लिस्ट कराने की कोशिश कर रहे थे। इसीलिए IPO की परफॉर्मेंस यहाँ पर अच्छी रही है। मार्केट की ग्रोथ और उन कंपनियों के फंडामेंटल ज्यादा स्ट्रांग हैं जिसकी वजह से ये रिटर्न आपको देखने को मिले हैं, या फिर ये कहें कि उन कंपनीज के फंडामेंटल स्ट्रांग होने की वजह से ही ज्यादातर कंपनियों की सक्सेसफुल लिस्टिंग हुई है और अच्छे गेन्स यहाँ पर इन्वेस्टर ने पाए। आता IPO मार्केटचा किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना कसा फायदा झाला हे समजून घेऊया। 2023 मध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIsनी IPO मार्केटमध्ये एकूण 8,567 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर म्युच्युअल फंड्सनी 6,381 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड्सनी सातत्याने FPIs पेक्षा जास्त गुंतवणूक अँकर गुंतवणूकदार म्हणून केली असली तरी 2023 मध्ये FPIsच्या 4,787 कोटी रुपयांच्या तुलनेत म्युच्युअल फंड्सनी 5,067 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। अँकर गुंतवणूकदार हे विशेषतः संस्थात्मक गुंतवणूकदार असतात जे IPO लॉन्च होण्याच्या 1 दिवस आधी त्यांचे अर्ज करतात। 1 महिन्याचा लॉक इन कालावधीसह त्यांना संपूर्ण रक्कम ॲडव्हान्स भरावी लागते आणि गुंतवणूकदारांमध्ये यामुळे ते विश्वास निर्माण करू शकतात। 2022 मध्ये म्युच्युअल फंड्सनी FPIला मागे टाकत IPO मार्केटमध्ये एकूण 13,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। अँकर गुंतवणूकदार म्हणून म्युच्युअल फंड्सनी 2022 मध्ये 9,028 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जी FPIsच्या एकूण 7,105 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे।
तज्ज्ञांच्या मते एफपीआयने स्थिर बिझनेस मॉडेल्स आणि मजबूत फंडामेंटल्स असलेल्या अर्थव्यवस्थेतील स्थिरता आणि वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन काळजीपूर्वक निवडलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. बाजारातील तेजीचा केवळ संस्थात्मक गुंतवणूकदारांनाच नव्हे तर प्राथमिक बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांनाही फायदा झालाय. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यावर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काही आठवड्यापर्यंत हा कल कायम राहू शकतो. 2022च्या तुलनेत 2023 मध्ये आयपीओची मागणी मजबूत राहिली आहे. विश्लेषकांचा असा अंदाज आहे की आकर्षक व्हॅल्युएशन आणि व्यवसाय वाढीच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांचे सेंटिमेंट्स सकारात्मकच राहतील, ज्यामुळे कंपन्यांना आयपीओ आणण्यास चांगलं प्रोत्साहन मिळेल. 2023च्या तिसऱ्या त्रैमासिकात 25 पेक्षा अधिक कंपन्यांनी आयपीओद्वारे भांडवल उभारण्यासाठी सेबीकडे अर्ज दाखल केलेत. सध्या सुमारे 30 कंपन्यांना सेबीकडून मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे आयपीओ पाईपलाईन मजबूत आहे. मागच्या 2 आठवड्यात 10 पेक्षा जास्त आयपीओ लॉन्च झाले आहेत. देखिए, जब मार्केट अच्छी चल रही हो और इस समय अगर सेंसेक्स देखे तो अपने रिकॉर्ड हाई पर है, मार्केट नए नए हाईस बनाता जा रहा है, तो ऐसे में जो आईपीओ का यूफोरिया है वो मुझे लगता है अभी और कंटिन्यू होता हुआ नजर आएगा और खास तौर से 2024 जो है वो आईपीओ मार्केट के लिए एक नए आयाम यहाँ पर तय करेगा. फिलहाल अभी इन्वेस्टर को गेन हो रहा है और ओवरऑल यहाँ पर अच्छी कंपनियां अपने आईपीओ को लेकर आ रही हैं, तो मुझे लगता है कि अभी ये यूफोरिया 2024 तक कंटिन्यू देखने को मिलेगा. एकंदरीत विचार केल्यास 2023 मध्ये जो उत्साह आयपीओ मार्केटमध्ये पाहायला मिळाला तसाच किंवा त्याही पेक्षा जास्त उत्साह 2024 मध्ये पाहायला मिळेल. मात्र गुंतवणूकदारांनी आयपीओ साठी अर्ज करताना कंपनीचे फंडामेंटल्स, व्हॅल्युएशन्स, जीएमपीचा ट्रेंड आणि अपेक्षित लिस्टिंग यांचा विचार केला पाहिजे. ज्या कंपन्या फंडामेंटली चांगल्या आहेत त्यांचे शेअर्स लॉंग टर्मसाठी होल्ड केले तर चांगली वेल्थ क्रिएट करता येईल.